Hey student, this is Pooja Bhosle here. So in today's lecture we are going to see our next chapter, that is consumer behavior. Okay. So what is mean by consumer and what is mean by consumer behavior? Okay. तर या ठिकाणी आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे की कंझ्युमर बिहेवियर म्हणजे नेमकं काय असतं. कंझ्युमर म्हणजे कोण आहे, जो गुड्स अँड सर्व्हिसेस बाय करत असतो फॉर द कन्झम्पशन पर्पज. ओके. आणि कंझ्युमर बिहेवियर मीन्स वॉट, की जेव्हा तो गुड्स अँड सर्व्हिसेस परचेस करण्यासाठी किंवा सर्व्हिस मिळवण्यासाठी जातो आहे तेव्हा त्याच्यामध्ये जे काही ॲटिट्यूड असतो, येथे लक्षात, त्या गुड्ससाठी त्याच्यामध्ये जो ॲटिट्यूड आहे, त्याच्यामध्ये जी वॉन्ट आहे किंवा त्याचं जे प्रेफरन्सेस आहेत त्याच्याविषयी, या सगळ्या गोष्टीला काय म्हटलं जातं, कंझ्युमरचं बिहेवियर म्हटलं जातं. येथे लक्षात, म्हणजे प्रत्येक कंझ्युमरचं बिहेवियर हे कसं असू शकतं, वेगळं असू शकतं सेम कमोडिटीसाठी. येथे लक्षात, हे सगळं काही डिपेंड करतं युटिलिटीवरती. या सगळ्या कॉन्सेप्टची स्टडी आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. नेमकं कंझ्युमर बिहेवियर कशा पद्धतीचं असतं, काय असतं कंझ्युमर बिहेवियर, देन युटिलिटी मीन्स वॉट, किंवा युटिलिटीवरती कसं काय डिपेंड करतं एखाद्या कंझ्युमरचं बिहेवियर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या चॅप्टरमध्ये स्टडी करायला मिळणार आहेत. सी, वी कॅन डिवाइड द इकॉनॉमी इंटू 2 सेगमेंट. पहा, आपण आपली जी इकॉनॉमी आहे ती डिवाइड करू शकतो 2 सेगमेंटमध्ये. येथे लक्षात, कुठले कुठले 2 सेगमेंट आहेत, प्रोड्युसर बिहेवियर अँड द सेकंड वन इज कंझ्युमर बिहेवियर. येथे लक्षात, इकॉनॉमी म्हणजे काय असतं. पहा, इकॉनॉमी म्हणजे अशा पद्धतीचा एरिया म्हणू शकता किंवा सिस्टीम म्हणू शकता. आपल्या कंट्रीचा जी सिस्टीम आहे किंवा जो एरिया आहे ज्या ठिकाणी गुड्स अँड सर्व्हिसेस हे प्रोड्यूस केले जातात, त्याचबरोबर सेल केले जातात फॉर द एक्सचेंज ऑफ मनी. ओके. म्हणजे काय, तर या इकॉनॉमीमध्ये फक्त आणि फक्त मनी टर्म्समध्ये असलेल्या गोष्टींचं काय केलं जातं, कन्सिडरेशन केलं जातं. म्हणजे तुम्ही गुड्स अँड सर्व्हिसेस त्या ठिकाणी प्रोड्यूस करताय आणि सेल करताय, मात्र कशाकरिता, तर पैसे मिळवण्याकरिता सेल करताय. तर या सगळ्या ॲक्टिव्हिटीजला तुम्ही इकॉनॉमीमध्ये काय करता, तर स्टडी करता, किंवा या सगळ्या सिस्टीमलाच काय म्हटलं जातं, इकॉनॉमी म्हटलं जातं. तर या इकॉनॉमीला आपण डिवाइड करू शकतो 2 सेगमेंटमध्ये. कुठल्या कुठल्या, कंझ्युमर बिहेवियर अँड प्रोड्युसर बिहेवियर. जेव्हा तुम्ही गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करत आहात किंवा सेल करत आहात तेव्हा तुम्ही प्रोड्युसरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा विचार करू शकता. म्हणजे कशा पद्धतीने गुड्स हे प्रोड्यूस केले पाहिजेत किंवा किती प्रोड्यूस केले पाहिजेत, किती सेल केले पाहिजेत, हे एक प्रोड्युसर समजूनसुद्धा तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी डिसाईड करू शकता. सेकंड म्हणजे काय, तर एक कंझ्युमर म्हणूनसुद्धा तुम्ही या ठिकाणी डिसाईड करू शकता. म्हणजे 2 पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, तर गुड्स अँड सर्व्हिसेसचं प्रोडक्शन अँड सेल करू शकतात. तर कंझ्युमर बिहेवियर किंवा प्रोड्युसर बिहेवियरवरती हे सगळं काय केलं जातं, तर डिसाईड केलं जातं. आपल्याला या चॅप्टरमध्ये कंझ्युमर बिहेवियर स्टडी करायचं आहे. आपल्या सिलेबसचा भाग आहे कंझ्युमर बिहेवियर मीन्स वॉट किंवा युटिलिटी मीन्स वॉट. या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. सो लेट स्टडी कंझ्युमर बिहेवियर. See, consumer behavior means what? So consumer behavior means the attitude or nature of consumer toward the commodity or services. पहा, एखाद्या शॉपमध्ये काय आहे, तर एक पर्टिक्युलर कमोडिटी आहे, फॉर एक्झाम्पल राईस सेल केले जातात. येते लक्षात, तर त्या ठिकाणी जाणारं प्रत्येक कंझ्युमरचं बिहेवियर हे राईससाठी सेम असेल असं नाही. येते लक्षात, तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या टाईप्सचे राईस असू शकतात. इंद्रायणी, कोलम या पद्धतीचे काय आहेत, त्या ठिकाणी टाईप्स आहेत. येते लक्षात, म्हणजे प्रत्येक येणारा कंझ्युमर हा फक्त इंद्रायणीच खरेदी करेल असे नाही, किंवा कोलम खरेदी करेल असे नाही, किंवा फक्त बासमती खरेदी करेल असे नाही. प्रत्येकाचं ॲटिट्यूड, प्रत्येकाचे प्रेफरन्सेस, प्रत्येकाची टेस्ट टुवार्ड दॅट कमोडिटी ही काय असू शकते, वेगळी असू शकते. येते लक्षात, एखाद्याला इंद्रायणीच आवडत असेल तर तो कोलमकडे लक्ष देणार नाही. येते लक्षात, म्हणजे काय, तर त्याच पर्टिक्युलर कमोडिटीविषयी प्रत्येक कंझ्युमरचे जे ॲटिट्यूड आहे ते वेगळं असू शकतं. यालाच काय म्हटलं जातं, कंझ्युमर बिहेवियर असं म्हटलं जातं. कंझ्युमर मे हॅव डिफरंट काइंड ऑफ नेचर टुवर्ड्स अ पर्टिक्युलर कमोडिटी. एकाच कमोडिटीसाठी वेगवेगळं बिहेवियर असू शकतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट दॅट वी हॅव टू स्टडी देअर बिहेवियर. जेव्हा तुम्ही एखादं शॉप चालू करत असाल,
आपण जसं एक्झाम्पल घेतलं, आपल्याकडे वेगवेगळे राईसेस सेल केले जातात, तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक कन्झ्युमरचं काय बिहेवियर स्टडी करणं गरजेचं आहे. तुम्ही शॉप त्या ठिकाणी इस्टॅब्लिश करत आहात आणि तुम्ही फक्त एकाच पद्धतीचे तांदूळ आणून ठेवाल तर तुमच्याकडे काय तर तुमचे कस्टमर्स वाढणार नाहीत किंवा सेलिंग वाढणार नाही, कारण प्रत्येकाचे प्रेफरन्सेस वेगळे असतील आणि तुम्हाला त्यांच्या प्रेफरन्सेस अकॉर्डिंगलीच काय करावं लागेल, तुमचं शॉप इस्टॅब्लिश करावं लागेल. पहा, इन बिझनेस इकॉनॉमिक्स कन्झ्युमर बिहेवियर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ओके, काय तर कोणती गोष्ट या ठिकाणी काय करते, इम्पॉर्टंट रोल प्ले करते, ते कन्झ्युमर बिहेवियर. बिकॉज कन्झ्युमर इज सेंट्रल पॉईंट ऑफ बिझनेस मार्केट. कुठल्याही बिझनेसचा सेंट्रल पॉईंट हा कन्झ्युमरच असतो, कारण कन्झ्युमरच्या अवतीभोवती या सगळ्या गोष्टी काय करत आहेत, रन करत आहेत. येते लक्षात. इट मीन्स दॅट की कन्झ्युमर हा काय आहे तर सेंट्रल पॉईंट असतो कुठल्याही मार्केटचा. Consumer is a study of how individual customer group or organization select, buy or use and dispose ideas. ओके, कुठलाही कन्झ्युमर कशा पद्धतीने एखादी पर्टिक्युलर कमोडिटी सिलेक्ट करत असतो किंवा बाय करत असतो किंवा यूज करत असतो किंवा आयडिया त्याच्यात डिस्पोज करत असतो. येते लक्षात. या सगळ्या गोष्टीची स्टडी म्हणजे काय आहे तर कन्झ्युमर बिहेवियर आहे. गुड्स अँड सर्व्हिसेस टू सॅटिस्फाय देअर नीड्स अँड वॉन्ट्स. इट मीन्स दॅट की कुठल्याही गोष्टी किंवा कुठली गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत जे त्याची इच्छा किंवा त्याच्या नीड्सला कंप्लीट करत आहे, त्याच्याविषयी त्याचं जे काही नेचर आहे किंवा कुठल्या बेसवरती तो सिलेक्शन करत आहे, या सगळ्या गोष्टींची स्टडी कुठं केली जाते, कन्झ्युमर बिहेवियरमध्ये केली जाते. सी, इट रेफर्स टू द ॲक्शन ऑफ कन्झ्युमर. इट मीन्स दॅट की कन्झ्युमरच्या ॲक्शनवरती हे काय करतं तर डिपेंड करतं. Now let's study the definition of consumer behavior. So first definition is given by Lawden and Beta. So what Lawden and Beta says here, consumer behavior is the decision process. काय आहे, हे एक डिसिजन प्रोसेस आहे, फिजिकल प्रोसेस आहे किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे, which individuals engage in when evaluating, acquiring, using or disposing of goods and services. ओके, ही प्रोसेस केव्हा कंटिन्यू केली जाते, जेव्हा एखादा इंडिव्हिज्युअल इव्हॅल्युएट करत असेल, अक्वायर करत असेल किंवा डिस्पोज करत असेल गुड्स अँड सर्व्हिसेस. येते लक्षात. तर ही जी प्रोसेस आहे ती केव्हा चालू होते किंवा केव्हा स्टडी केली जाते, जेव्हा या सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी केल्या जातात. ओके, सो कन्झ्युमर बिहेवियर म्हणजे एकंदरीत काय आहे तर ही एक डिसिजन प्रोसेस आहे. ओके, असं मत आहे लॉडेन अँड बीटा यांचं. देन सेकंड डेफिनेशन इज गिवन बाय एंजल अँड बॅकवेल. व्हॉट एंजल अँड बॅकवेल सेज हियर, कन्झ्युमर बिहेवियर इज द ॲक्शन्स ऑर डिसिजन प्रोसेस ऑफ पीपल. ओके, तर ही एक डिसिजन प्रोसेसेस आहेत किंवा ॲक्शन्स आहेत कन्झ्युमर बिहेवियर म्हणजे कुठल्या गोष्टीच्या तर पीपल हू परचेस गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर पर्सनल कन्झम्पशन. पर्सनल कन्झम्पशनसाठी गुड्स अँड सर्व्हिसेस जेव्हा एखादा पर्टिक्युलर आपला कन्झ्युमर असेल तो खरेदी करत असेल तर त्यावेळेस त्याचं जे बिहेवियर असतं, त्याचं जे ॲक्शन्स असतात, या सगळ्या गोष्टींची स्टडी काय केली जाते, कन्झ्युमर बिहेवियरमध्ये केली जाते. इट मीन्स दॅट की कन्झ्युमर हा पर्टिक्युलर कमोडिटी का खरेदी करत आहे, का सिलेक्ट करत आहे, येते लक्षात. म्हणजे त्याच्या माइंडमध्ये कुठले थिंकिंग्स चालू असतात, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, स्टडी करू शकता इन कन्झ्युमर